नमस्कार मंडळी, मी अक्षया क्राफ्ट राखी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. माहेरची लाडकी मी सासरी सून होऊन आली. दोन घरांना जोडणारे प्रेमाचे एक नाते झाले. कधी रुसवे कधी फुगवे संसाराची हीच रीत. पण सुजानपणे वागले तरच जगता येते सुखाची प्रीत. सून म्हणजे परक्या घरची मुलगी नसून ती दोन्ही घराच्या अस्तित्वाचा आनंदाचा आधार आहे. ती दोन कुळांना जोडणारा एक भक्कम दुवा असते. पण कधी कधी जबाबदारीच्या ओघात आपल्याकडून काही चुका घडतात, ज्या आपल्या प्रगतीत अडथळा ठरतात. संसार हा रथासारखा असतो, ज्याची दोन चाकं म्हणजे पती पत्नी, पण त्या रथाला दिशा देणारी शक्ती म्हणजे घरातील सून असते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आधी प्रपंच करावे नेटके, मग घ्यावे परमार्थ विवेके. सून म्हणून आपण नवीन घरात येतो तेव्हा केवळ माणसं नाही तर एक नवीन संस्कृती स्वीकारत असतो. जर आपलं घर नीटनेटकं नसेल, मनात भक्ती किंवा शांती कधीच नांदणार नाही. कधी कधी सून म्हणून वावरताना आपल्याकडून काही चुका घडतात, ज्या आपल्याला कळत नाहीत. आपण तुलना करतो, माझ्या माहेरी असं होतं, इथे असं का? ही तुलना मनातला कडवटपणा वाढवते. प्रत्येक घराची रीत वेगळी असते, ती स्वीकारण्यातच शहाणपणा आहे. मनात राग धरून गप्प बसण्यापेक्षा योग्य वेळी आणि मवाळ शब्दात संवाद साधला तर अर्धे गैरसमज तिथेच संपतात. संसारात सून म्हणून वावरताना आपण घराचा कणा असतो, पण कधी कधी न कळत आपल्याकडून काही चुका होतात, ज्या आपल्या प्रगतीत आणि घराच्या शांततेत अडथळा ठरतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचा आघात. पण आघात सोसण्याबरोबरच स्वतःला सुधारणं ही खरी भक्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जगात साधू किंवा संत म्हणून ओळखले जाण्यासाठी केवळ कपाळाला टिळा लावणे किंवा भगवी वस्त्रे परिधान करणे पुरेसे नाही. जो व्यक्ती जगाचे आघात सहन करूनही स्वतःच्या मार्गावरून वळत नाही, जगाबद्दल मनात दोष न ठेवता प्रेम व्यक्त करतो, तोच खरा संत. एका गावात एक सून होती, जी नेहमी आपल्या सासूच्या तक्रारी करायची. तिला वाटायचं सासूमुळेच तिचं आयुष्य कठीण झाले. ती एका अनुभवी आजीबाईंकडे गेली आणि म्हणाली, मला काहीतरी उपाय सांगा. आजींनी तिला आरसा दिला आणि सांगितलं, जेव्हा तुला राग येईल तेव्हा या आरशात बघ. पुढच्या वेळी जेव्हा ती रागाने आरशात बघायला गेली तेव्हा तिला स्वतःचा चेहरा इतका भयानक दिसला की ती घाबरली. तिला उमजलं की सासूच्या बोलण्यापेक्षा तिच्या स्वतःच्या रागामुळे तिचा चेहरा आणि मन दोन्ही खराब होत होतं. तिने शांत राहायचं ठरवलं आणि हळूहळू समोरची व्यक्तीही बदलली. सून म्हणजे घराची लक्ष्मी. तिने जर स्वतःच्या वागण्यात नम्रता आणि सुधारणा आणली तर पूर्ण घर आनंदाने न्हावून निघते. चूक सुधारून पुढे जाणे हे जीवनाचे सार. संयम आणि प्रेमानेच होतो संसाराचा उद्धार. स्वतःला ओळखा, स्वतःला जपा, नका मानू कधी हार. तुमच्याच हाती आहे तुमच्या घराचा स्वर्ग आणि आधार.